आज या ठिकाणी तहसीलदारांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। निवेदन अशा प्रकारचं होतं की आढळा पट्टा आणि कोतुळ पट्टा या ठिकाणी मागच्या ज्या 6-7 तारखेला पाऊस झाला, भरपूर पाऊस झाला, अक्षरशः पूरसदृश परिस्थिती झाली आणि त्या पूरसदृश परिस्थितीमुळे आढळा पट्ट्यामधील गावं जशी शमशेरपूर आहेत, धामणगाव पाट आहे, टाकारी आहे, कोतुळ पट्ट्यातली गावं, मुळा पट्ट्यातली गावं, त्या पुरामध्ये जमिनी वाहून गेल्यात, काही ठिकाणी पिकं वाहून गेलेली आहेत। तर त्याचं त्वरित नोंदी होऊन, पंचनामे होऊन, सर्वे होऊन त्या संपूर्ण बाधित शेतकऱ्यांना काही शासनाकडून मदत मिळावी असं आम्ही निवेदन या ठिकाणी आज तहसीलदारांकडे करण्यासाठी आलो होतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदारांना या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। आज अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं अकोले तालुक्याचे तहसीलदार सिद्धार्थजी मोरे साहेब यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी नवनियुक्त सर्व पदाधिकारी, आपले जिल्हा प्रमुख आदरणीय जगदीशजी चौधरी आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत। शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे अकोले तालुक्यामध्ये प्रचंड आहेत। पावसाळा पाहायला खूप बरा वाटतो, परंतु पावसाळ्यामध्ये अकोले तालुक्यातील जनतेचे, आदिवासी जनतेचे प्रचंड हाल होत असतात आणि म्हणून अनेक समस्या या मागच्या 5-6 दिवस जो काही पाऊस चालला यामध्ये आढळा खोऱ्यात आणि मुळा खोऱ्यात प्रचंड शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। हजारो क्युसेसने पाणी आढळा नदीतून खाली जाताना आपण सर्वांनी पाहिलं। त्यामुळं जो काही त्या ठिकाणचा जो काही बाधित शेतकरी आहे त्या ठिकाणी शेतजमीन असेल, भाताची रोपं असतील, शेतामध्ये असलेल्या टोमॅटो, काकडी, त्याचबरोबर फ्लावर या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान हे आढळा पट्ट्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून आमची तहसीलदार साहेबांना मागणी आहे, आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही कृषी विभागाच्या मार्फत तातडीने पंचनामे करा। सरकार जेव्हा धोरण घ्यायचे तेव्हा धोरण घेईल, परंतु तुमची जी मुख्य जबाबदारी आहे की घटना घडल्यानंतर त्याचे शासकीय पंचनामे व्हावेत आणि त्या पंचनाम्याचा फायदा भविष्य काळामध्ये शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर करून घेताना त्याचा आमच्या शेतकऱ्यांना फायदा होईल। यासाठी आज उभाटा पक्षाच्या वतीनं, आमच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेबांच्या नजरेस या तालुक्यातल्या ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव त्यांना या ठिकाणी करून दिली आहेत आणि लवकरात लवकर त्यांनी ते पंचनामे पूर्ण करावेत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तालुक्यातली विशेषतः आढळा आणि मुळा खोऱ्यातील जनतेलासुद्धा या निमित्ताने एक आव्हान करतो, ज्या शेतकऱ्याच्या नदीकाठी ज्यांच्या जमिनी आहेत, ओढ्याकाठी ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांचं अशा प्रकारे नुकसान झालं असेल, त्यांनी गावच्या तलाट्याला, त्या विभागातल्या कृषी सहाय्यकाला आणि त्या विभागातल्या संबंधित महसूलच्या यंत्रणेला स्वतःहून सुमोटो कळवा, जेणेकरून कोणताही शेतकरी त्या सर्वेपासून त्या ठिकाणी वंचित राहू नये। अशा प्रकारची भूमिका आज आम्ही या ठिकाणी मांडलेली आहेत। आमची अपेक्षा आहे सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावं, शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहावं, अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही आमची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। नेहमीची येतो मग पावसाळा, त्याप्रमाणे नेहमीच पावसाळा येणार, पावसाळ्यात अवकाळी होणार, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आणि सरकार मात्र तिकडं फोडाफोडीच्या याच्यात मशगूल आहे। आमचं या सरकारच्या प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला इथं सांगणं आहे की शेतकऱ्यांचं जे नुकसान संपूर्ण तालुकाभर झालेलं आहे, तालुक्याच्या पश्चिम भागात झालेलं आहे, दक्षिण भागात झालेलं आहे, उत्तर भागात झालेलं आहे, त्याचे तातडीनं पंचनामे करावेत। शेतकऱ्यांना, अन्नदात्याला जर आपण विसरू नये, त्याची नुकसान भरपाई द्यावी, त्याला परत उभं करावं आणि पुन्हा सरकार म्हणून जर तुमची लायकी असेल तर अशा घटना परत वारंवार होऊ नये याची दखल घ्यावी, ही अतिशय अशी कडक अशी सूचना देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक 7-8 दिवसापूर्वी 5-6 तारखेला एक मोठं चक्रीवादळ म्हणा किंवा ढगफुटी सदृश्य परिस्थिती पालघर तिकडं तयार झाली होती आणि तो भोवरा फिरत नाशिकला जाणार होता, पण काही हवेच्या याच्यामुळं तो पुन्हा इकडं आला आणि त्या रात्री प्रचंड पाऊस झाला। शमशेरपूर विभागामध्ये रात्री 6 तारखेला रात्रीचा पाऊस झाला, दिवसाही होता आणि सकाळी 10:30-11 वाजता शमशेरपूरच्या पुलावरून सुद्धा पाणी गेलं आणि त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी पूर ओसरला तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताची निरीक्षण करत असताना असं लक्षात आलं की भरपूर शेती खरवडून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे का जे नुकसान शेतकरी स्वतःच्या हिमतीवर भरून काढू शकत नाही। त्यासाठी आम्ही प्रशासनाकडे आलो आणि त्या प्रशासनाच्या जे असतील त्यांना निदर्शनास आणून दिलं की प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शासनाच्या मदतीशिवाय तो शेतकरी उभा राहू शकत नाही। अतिशय हालाकीच्या परिस्थितीत शेतकरी जीवन जगत आहे। तरी प्रशासनाला शिवसेनेतर्फे, अकोला शिवसेनेतर्फे विनंती आहे की त्यांनी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष द्यावं। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.